विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स मध्ये चांगला स्कोर करायचा आहे का? प्रश्न आहे तुम्हाला. करायचा आहे का नाही सांगा मला. करायचा आहे का? करावंच लागणार आहे मला माहिती आहे. हो म्हणा. ओके. कमेंट मध्ये येस म्हणा. येस. बर. काल 2 दिवसापूर्वी म्हणूया आपण जी आपली फुल लेंथ टेस्ट झाली. रविवारीची फुल लेंथ टेस्ट झाली ना. क्लासमध्ये एक ऑफलाईन मध्ये एक चांगली स्टुडंट आहे. तिनं काय सांगितलं, की "सर मॅथ्समध्ये खूप चांगला स्कोर आहे. अपेक्षा एवढा आहे. केमिस्ट्रीमध्ये पण आहे. पण फिजिक्समध्ये 5 प्रश्न सुद्धा सॉल्व्ह झाले नाहीत. मला फिजिक्स जमतच नाहीये. खूप भीती वाटते." मला आणि हो मराठी मीडियम म्हणजे सेमी इंग्लिश म्हणजे मराठीच मीडियम मध्ये शिक्षण झाल्यामुळं मला प्रश्नांचे अर्थच कळत नाहीत. त्यामुळं एक प्रकारचं ना पॅनिक मोडमध्ये जाते ती स्टुडंट जेव्हा फिजिक्स समोर येतो तेव्हा. यातून बाहेर पडायचं. यातून बाहेर पडण्याचा उपाय मी देणार आहे तुम्हाला. मी सांगणार आहे, एक-एक क्वेशन घेऊन देणार आहे. आज आपण काय करणार आहे, आपली जी फुल लेंथ टेस्ट झाली, त्याचा क्वेशन 1 मी एक्सप्लेन करणार आहे. पण तो एक क्वेशन मी 2 मिनिटात नाही, 10 सेकंदात सॉल्व्ह करून देऊ शकतो तुम्हाला. 10 सेकंदात. पण त्यासाठी लागणारं बेसिक येतंय का मला? आलं पाहिजे. एक्सप्लेन करतो. 10 मिनिटं नाही, 15 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. होऊ दे. हो दे, तुम्ही वही पेन घेऊन बसा. हे करा मी जे सांगणार आहे ते. सुरुवात करूया आपण. लक्ष द्या. आता मी जर म्हटलं, ठीक आहे, ही पाथ लेंथ आहे. ही मीन पोझिशन, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम. ऑब्जेक्ट इकडे जाणार, परत इकडे येणार आणि एक ऑसिलेशन कंप्लीट. ओके, हे तुम्हाला माहितीच आहे ना, काही हरकत नाही. मग या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल किती येणार आहे सांगा? 0. मग 0 असल्यामुळं कायनेटिक एनर्जी 0 येणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असणार आहे. इकडून इकडे येत असताना व्हेलॉसिटी वाढत जाते. या ठिकाणी व्हेलॉसिटी असणार आहे मॅक्सिमम. त्यामुळं कायनेटिक एनर्जी असणार आहे मॅक्सिमम, पण पोटेन्शियल एनर्जी 0. एक्स्ट्रीम पोझिशनला परत उलट, की पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असणार आहे आणि कायनेटिक एनर्जी 0. ओके. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर एक्स. मग ॲक्सेलरेशन डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे. एक्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. मग या ठिकाणी जे ॲक्सेलरेशन असेल ते मॅक्सिमम असणार आहे. या ठिकाणी ॲक्सेलरेशन 0 असणार आहे, मिनिमम असणार आहे आणि या ठिकाणी ॲक्सेलरेशन परत काय येणार आहे? मॅक्सिमम. ओके. इथून एवढी जी असणार आहे ती अँप्लिट्यूड असणार आहे. इथून एवढी पण अँप्लिट्यूड असणार आहे. तेव्हा पाथ लेंथ बघा मी इथं लिहितोय. पाथ लेंथची व्हॅल्यू येणार आहे ट्वाइस आहे. अरे बाळांनो, मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. हे सगळं बेसिक यावं लागणार आहे. तुम्हाला ऑसिलेशनचा एक क्वेशन सॉल्व्ह करायचा आहे ना, हे सगळं आलं पाहिजे. व्हिडिओ पॉज करून हे सगळं लिहून घ्या आणि हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. मग आता डिफरन्शियल इक्वेशनचा वापर करून तुम्ही वेलॉसिटीसाठी एक्सप्रेशन केले तयार. प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग या मीन पोझिशनला बघा, मीन पोझिशनला इथं लिहितोय मी ऍट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट काहीच नाही ना. डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन 0 येणार. मग एक्स व्हॅल्यू 0 पुट करा. ए स्क्वेअर मधून 0 मायनस करा. ए स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट ए ए ओमेगा येणार. म्हणजे मला मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळाला ए ओमेगा आणि मग मॅक्सिमम ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला ए ओमेगा स्क्वेअर. मी ऍक्सिलरेशनच्या फॉर्म्युल्यात हे बघा इथून पुढे एक्स ची व्हॅल्यू वाढत 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 जाते आणि या पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू एवढी आहे. पण ते ए पुट करा ना इथं. ए ओमेगा स्क्वेअर किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही टेक्स्ट बुक ओपन करा. त्यातल्या पहिल्या 5 प्रॉब्लेम मध्ये शोधा हे दिसेल तुम्हाला. मॅक्सिमम व्हेलॉसिटी पण दिलंय, मॅक्सिमम ॲक्सेलरेशन पण दिलंय. रेशो घ्या. ए ला ए, ओमेगाला स्क्वेअर कॅन्सल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ओमेगा मिळेल. ओमेगा वरून पिरियॉडिक टाईम काढता येईल, फ्रिक्वेन्सी काढता येईल, सगळं करता येतंय. मी बाजूला सरकतोय. स्क्रीनशॉट काढा, काहीही करा, पण याची प्रॅक्टिस करा. ओके. बरं व्हेलॉसिटीवर मला कायनेटिक एनर्जी काढता येईल. मग त्याचा फॉर्म्युला हाल्फ एम ओमेगा स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर सेकंदात आठवला पाहिजे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हाल्फ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके. जर मी टोटल एनर्जीसाठी या दोघांची जर मी ॲडिशन केली, तर हे जे आहे ना हाल्फ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर त्याला हे मायनस हाल्फ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल आणि टोटल एनर्जी आहे ना हाल्फ एम
ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मी तुम्हाला सांगतो ह्या एनर्जीच्या एवढ्याच कन्सेप्टवर इतके प्रश्न आहेत. असा एक प्रश्न आहे. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मेन पोझिशन कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. मग काय करायचं त्यांनी कंडिशन दिले की कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. हे फार फास्ट होते मला मान्य आहे. पण क्रॅश कोर्सचे ऑसिलेशनचे व्हिडिओ जर तुम्ही बघाल ना तुमचा कॉन्फिडन्स 101% इन्क्रीज होणार आहे. मग येणं होत नाहीये का? होतोय ना. माझं काम मी करतोय. पटवून देतोय की कुठल्याही टॉपिक मधले फॉर्म्युले पटकन आठवले पाहिजेत आणि आता न्यूमेरिकल घेणार आहे पहिला प्रश्न. मग हळूहळू फिजिक्सचे सगळे प्रश्न घेणार आहे मी. तुमचा रिस्पॉन्स अतिशय छान मिळतोय. याचा अर्थ पेटून उठलाय तुम्ही आणि तेच माझं काम आहे लक्षात घ्या. मग कायनेटिक्सचा फॉर्म्युला काय? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग हे हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हाफ एम ओमेगा स्क्वेअरला हे कॅन्सल होतील. मग ए स्क्वेअर इक्वल्स टू 2x स्क्वेअर म्हणजे 1/2 ए स्क्वेअर इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. स्क्वेअर रूट काढा. ए च ए येईल ए अपॉन रूट 2. म्हणजे मेन पोझिशन पासून ए अपॉन रूट 2 एवढ्या डिस्टन्सवर कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी हे ठरलेले आहे. असे विचारतील कायनेटिक एनर्जी ट्वाइस द पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे इथं 2 न मल्टिप्लाय करा. ओके. 1/4, 3/4 काहीही विचार दे ना. काहीही विचार दे. लिहायचं ते. हा एक टाइप आहे. हा टाइप आहे लक्षात घ्या. ओके. मग आता तुमच्या लक्षात आलंय. हा फॉर्म्युला जरा 2-3 वेळा पाठ करा बघू. हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे मला ते आपल्या परीक्षेतला पहिला प्रश्न घेऊया आपण. शांतपणे लक्ष द्या. 2 आयडेंटिकल पार्टिकल्स आहेत. मास कॉन्स्टंट येणार. एक्झिक्युटिव्ह मेसेजचे मार्क रिप्रेझेंट बाय इक्वेशन. हे x इक्वल्स टू हे दिलंय, हे दुसरं इक्वेशन दिलंय. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ ओमेगा एनर्जी ऑफ द बोथ द पार्टिकल इज सेम. एनर्जी कॉन्स्टंट आहे. एनर्जी कॉन्स्टंट आहे म्हणजे बघा E इक्वल्स टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आयडेंटिकल पार्टिकल आहे. मास कॉन्स्टंट, 2 कॉन्स्टंट, एनर्जी कॉन्स्टंट. याचा अर्थ ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर सुद्धा कॉन्स्टंट. याचा अर्थ ए ओमेगा सुद्धा कॉन्स्टंट. स्क्वेअर रूट घेतलंय. जेव्हा तुम्हाला असं कॉन्स्टंट मिळेल ना बाळांनो, मी तुम्हाला सांगतो हे तर खरं फिजिक्स आहे. कुठल्याही फॉर्म्युल्यामधल्या कॉन्स्टंट टर्म काढून टाकायच्या. म्हणजे ह्या सगळ्या बाकीच्या कॉन्स्टंट टर्म काढून टाकायच्या. जो शिल्लक राहील ना त्याच्यावरून फॉर्म्युला तयार करायचा. जसं बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवोगॅड्रोस लॉ तसंच आता इथे मला काहीतरी कॉन्स्टंट मिळालंय. मग त्याचा फॉर्म्युला A1 ओमेगा 1 इक्वल्स टू A2 ओमेगा 2. ए म्हणजे अँप्लिट्यूड 4 आहे. इथं 5 आहे. मग चला इथं 4 पुट करतो. इकडं 5 पुट करतो. ओमेगा 2 ची व्हॅल्यू ओमेगा आहे. कारण इथं बघा ओमेगा हे काढायचं आहे मला आणि इथं ओमेगाची व्हॅल्यू 10 आहे. ओमेगा टी असतं ना, म्हणजे टीचा कोएफिशियंट ओमेगा असतो. हे ओमेगा 2 आहे आपलं आणि हे 10 जे आहे ना ते ओमेगा 1 आहे. चला इथं 10 पुट करा. तर इंटूचा अपॉन करा. मग हे 40 आहे त्याला 5 न डिव्हाइड करा. ओमेगा मिळणार. मग ओमेगाची व्हॅल्यू 8 युनिट आली. मग काय अवघड आहे? का नाही जमला हा प्रॉब्लेम? नाही सर हे काय वेगळंच वाटतंय. नाही. प्रॅक्टिस करा. तुम्ही दिलेल्या व्हॅल्यूला स्टँडर्ड फॉर्म्युलाशी कंपेअर करायला सुरुवात करा. आता सांगतो लक्ष द्या. x इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय असं आहे ते. तो फेज डिफरन्स आहे. तिकडं मग सांगतो x1 झालं म्हणूया आपण. ठीक आहे. मग x2 म्हणूया आपण त्याला तात्पुरतं. ए साइन आहे ना, ए कॉस आहे ना, कॉसचं मी साइन करू शकतो. ओमेगा टी प्लस पाय बाय 2. इथं पाय बाय 6 आहे म्हणूया आपण. मग थोडक्यात मला म्हणायचं आहे, की असे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत. हे तुम्ही थिअरीमध्ये करताय. पण खूप प्रॅक्टिसची गरज आहे. नाही होणार 4 पी-वाय-क्यू सॉल्व्ह करून. नाही होणार. तुम्ही ना चुकीचा अभ्यास करताय. तुम्ही 2024 ची पी-वाय-क्यू फक्त सॉल्व्ह करताय. 2023 चे बघताय. नाही होणार. फॉर्म्युले करा, फॉर्म्युले करा. मी तुम्हाला सांगतो आता फिजिक्सचे नेक्स्ट न्यूमेरिकल्स मला घ्यायचे आहेत. एका न्यूमेरिकलला मी एवढा मोठा व्हिडिओ बनवणारच आहे, की जिथं अरे 10 मिनिटातच झालं हे पण. 10 मिनिटातच झालं रे बाळांनो. तुम्हाला फक्त काय करायचं हे असे फॉर्म्युले सतत लिहायचे आहेत रे. खूप आपण टाईमपास करतो रे. खूप टाईमपास करतो. मोबाईल घेऊन तासंतास आपण रील्स बघतो. तासंतास शॉर्ट्समध्ये जातो. घ्या ना वही पेन, लिहा ना फॉर्म्युले, लिहा ना चार्ट, घ्या की रिएक्शन तुम्ही. हे न केल्याशिवाय तुम्हाला काय तुमचं तुमचं टार्गेट अचीव्ह होईल असं वाटतंय तुम्हाला? होणार नाही बिलकुल लक्षात घ्या. तर फिजिक्सची भीती मनात जरा सुद्धा न बाळगता अभ्यास करा. ऑल द बेस्ट.